ऑब्विसली तुम्ही तो प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे सुरुवात तिथूनच करतो मी बेसिकली जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो 10वीपर्यंत. मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव, सम ऑफ यू मस्ट हॅव. बीड जिल्ह्यातील ताळसोना म्हणून गाव, 30 किलोमीटर 35 किलोमीटर बीडपासून. ज्या शाळेमध्ये कधी इंग्लिशला टीचर नव्हता त्या शाळेतून मी आलेलो. म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू. आणि बाय द वे माझी काय, मी UPSC इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही बोलण्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर पूर्ण कॉलेज एज्युकेशन औरंगाबादला, म्हणजे 11वी 12वी सायन्स. बाय द वे मी आर्ट्स केलेलं आहे, पण बाय चॉईस आर्ट्स केलेलं आहे, नॉट बिकॉज ऑफ डिफॉल्ट. 11वी 12वी सायन्स केलं. दॅट वॉज आय थिंक इन 93 or 94, 93-94 मध्ये 12वी झालो. आय हॅड अ चॉईस टू गो टू मेडिकल कॉलेज ऑल्सो, बिकॉज माझा काहीतरी 88-89% बायोलॉजी ग्रुपचं होतं. आणि आय हॅड बोथ इंजिनिअरिंग अँड बायोलॉजी ग्रुप. तर मला तिकडे जायचं नव्हतं. इट वॉज अ कॉन्शियस चॉईस. आर्ट्स केलं, ते MA केलं आणि परत इकडे यायचं होतं, इकडे आलो. सो याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं आहे की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस याचा आयडियल म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात त्या काय असतात. तर तुम्ही मला कमीत कमी BA थर्ड इयरला असेपर्यंत विचारलं असतं IAS काय आहे, तर मला कधीच काही सांगता आलं नसतं. डिस्पाईट द फॅक्ट दॅट की 12वी नंतर BA करायचं, नंतर सिव्हिल सर्व्हिसेस हे ठरलेलं होतं. आणि दॅट वॉज गायडेड बाय एल्डर ब्रदर. मला सांगितलं होतं म्हणून मी करत होतं, बिकॉज आय वॉज नॉट अवेअर. कारण त्यावेळेस तरी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये IAS काय असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं किंवा फॉर दॅट मॅटर शिक्षणाचा उद्देश काय असतो हे मला तरी माहीत नव्हतं. बाकीच्यांचं मला माहिती, मला तरी माहीत नव्हतं. आणि मला माहीत नव्हतं म्हणजे माझ्या शाळेतलं कोणाला माहीत नव्हतं, कारण त्यातला टॉपर मीच होतो. त्याच्यामुळे बाकी कोणाला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. तर बेसिकली ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतील असं काही नाही आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग तुम्ही IAS होण्याचं कधी ठरवलं. तर IAS होण्याचं मी नाही ठरवलं, ते माझ्या बंधूंनी ठरवलं होतं. जसं आपण 10वीला 11वीला सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं, कोण ठरवतं. 2 फॅक्टर ठरवतात. एक तर तुमचे मार्क्स ठरवतात आणि दुसरे वडील ठरवतात, आई वडील. तुम्ही काही ठरवत नाही. 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं का काय करायचं नंतर बघत असतो. पण 10वी नंतर सायन्सला जायचं जनरली मार्क्सच्या बेसिसवरती आणि आई वडिलांच्या चॉईसवर. तुम्हाला म्हणजे अनलेस तेवढी तुमची मॅच्युरिटी असेल, तुम्ही स्ट्रॉंग नाही मला हेच करायचं हे सांगतात, तोपर्यंत होत नाही. त्यावेळेस ती ती आताची मे बी थोडीफार चेंज झाली असेल, पण मला वाटत नाही 100% 10वी नंतर हेच करायचं हे तुम्ही 100% ठरवता. काही प्रमाणात डेफिनेटली येस तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे हे माझंही मत आहे, पण इट हॅज टू बी इन्फॉर्म डिसिजन. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत नसते किंवा आपण ते वाचत नसतो किंवा अभ्यास करत नसतो, म्हणून आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी कोणाची तरी गरज लागत असते. आणि ज्यावेळेस आपल्याला जमत नसतो तर आपलं शेवटी आई वडिलांच्या खांद्यात. तुम्ही तर सांगितलं होतं सायन्स घ्या, मी कुठं म्हटलं होतं.